देशभरात उद्या जनतेचा युद्ध सराव होणार आहे। संभाव्य युद्धस्थितीत बचावासाठी केंद्राने राज्यांना निर्देश दिलेले आहेत। 277 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेतले जाणार आहे। नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातील। तर तशीच रंगीत तालीम देखील घेतली जाणार आहे। मॉक ड्रिलच्या तयारीसाठी सकाळी 11:15 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले। केंद्रीय गृह सचिव राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार असल्याची माहिती मिळते। भारत पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे। संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचे काम आता सुरू झालेले आहे आणि या युद्ध सज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। संभाव्य हवाई हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारीत आहे। पाकिस्तानचा बीमोड करण्याआधी भारत सज्ज झालाय। पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार आणि अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात यासाठी उद्या देशभरात रंगीत तालीम होणार आहे। मॉक ड्रिलच्या तयारीसाठी सकाळी 11:15 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे। केंद्रीय गृह सचिव राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहे। हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन सक्रिय केले जाणार। हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल। रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणं समजू नये म्हणून ब्लॅकआउटचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येतील। बचाव कार्याचं सामान्य नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाईल। घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, युद्ध म्हटलं की नागरिकांना खरं तर भीती वाटते आणि यात मध्येच आता हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। या मॉक ड्रिलची तयारी कशा प्रकारे केली जाऊ शकते? 1971 नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्यासारखी परिस्थिती झाली आहे आणि खास करून पहलगाम हल्ल्यानंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जे तणाव वाढला त्याच्याने हे जास्त वाढलं आहे। मात्र एक नागरिकाने काय वेगळ्या वेगळ्या अलार्म्स समजून घ्यावे आणि बरोबरच किती अलर्ट राहावं या सगळ्यांसाठी भारत सरकार जे आहे नागरिकांना तयार करते आहे। आपण ऑलरेडी बघितलं तर भारतने इनफॅक्ट पाकिस्तान आणि इंडियाच्या ज्या बॉर्डर देश बॉर्डर ज्या सिटीज आहेत तिथे म्हणजे फिरोजपूर जे सीमेजवळ आहे पंजाबमध्ये, तिथे ऑलरेडी ब्लॅकआउट प्रॅक्टिस सुरू केली आहे। रात्रीच्या 9 ते 9:30च्या दरम्यान जी आहे ही ब्लॅकआउट प्रॅक्टिस होती। तर अशाच प्रकाराने उद्या जे आहे 270 पेक्षा जास्त असे जिल्हे आहेत जिथे या ब्लॅकआउट ते सायरन ते बंकर या सगळ्यांमध्ये कसं कोणतेही अलार्म सायरन वाजले की बंकरमध्ये कसं जायचं या सगळ्या गोष्टींची जी एक सराव आहे ती उद्या केली जाणार आहे। आणि या सगळ्या गोष्टींसाठी 11:15 वाजता आता जे आहे आपण बघतो ही खूप महत्वाची मीटिंग आहे आणि मीटिंग मध्ये आपण बघितलं तर सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले जातील। आज उद्या इनफॅक्ट कॅबिनेट बैठक पण आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची आणि एक सीसीएस बैठक पण जी आहे होऊ शकतं। आपल्याला माहिती आहे UNSC मध्ये पाकिस्तान ने जे आहे हा मुद्दा उचलला आहे, पण पाकिस्तान कुठे ना कुठे निष्फळ राहिला आहे आणि पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारत आता सज्ज होत आहे असं समजू। नक्कीच उर्वशी, तर आज 11:15 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमक्या काय सूचना दिल्या जातात याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।